पोरी कवा धरणं तुझी वाट बघायलाय. कुठं होतीस तू? हा तुम्हाला विसरलीस ना? अहो नाही नाही, मी काय विसरीन तुम्हाला. मी माझ्या कामावर गेलतो. हा आता तुझे काम बिम समजे ठेव बाई बाजूला. आणि आता म्या काय सांगतो ते नीट ऐक. तू मला बोलली होती ना का तू मला गावी नेणार आहेस माझ्या. कधी नेणार आहेस? नुसतं नेतो नेतो सांगून गंडवायली आहेस बघ. काय होय, मी म्हणलं होतं तुम्हाला आपण जायचंय गावाकडं. तुम्हाला तुमच्या गावचं काय आठवतंय का हो? न आठवायला काय झालं? सिद्धटेक हाय माझ्या गावाचं नाव. आणि तुला माहितीये त्या शेजारच्या मावशी आहेत ना, त्या मला म्हणत होत्या का सिद्धटेकला बस जाते म्हणून. चल की गो आपण जाऊ की गो दोघी मिळून सिद्धटेकला. अगं तिकडं मला लय काम आहे ग. माझी कोंबडी माझा आबा माझं वाट बघत असतील ग. चल की गो. मी तुला सबूत देतो. मी तुझ्या आईची काळजी घेतो. खरं तू मला सबूत दे की तू मुंबईला जाणार म्हणजे जाणार. अगं पोरी काय झालं? तुझं डोळं का पाणवलं? तुला बी गावची आठवण आली आहे ना व? ए पोरी तुझ्या गावचं नाव काय आहे ग? अगं सांग की. मी असं करतो, बसचं तिकिटाचं काय होतंय का बघून घेतो. हां तोवर तुम्ही बसा. तुमच्यासाठी मसाला डोसा आणलाय, खाऊन घ्या. कोणी या पुरानं आणलंय वय? मागच्या वेळी बी हाच घेऊन आला होता ना वो? होय होय, ह्यानंच आणलं होतं. बर दे आण. घ्या. आईला सगळं हळूहळू आठवतंय, तर आता ती परत काय विसरायला नको. काय तर करायला पाहिजे. निघे. एक काम कर, माझा तो अभ्यासाचा बोर्ड घेऊन ये जा. अगं तू काय आता अभ्यास करत बसणार आहेस? तो घेऊन तर ये. निघे. आता यो बोर्ड आपण रोज आईला दाखवायचा. माझी जरी ती विसरली तरी ह्याच्याकडे बघून तिला सगळं देण्यात येईल. आणि कदाचित या सगळ्या प्रश्न उत्तरांमध्ये ती बाचं नाव सांगून टाकल ग. कमळे, पण एक गोष्ट विसरून नाही चालायचं. डॉक्टरांनी काय सांगितले? त्यांना जबरदस्ती काय पण आठवायला भाग पाडू नका, नाहीतर तिसरंच काहीतरी होऊन बसेल.